आम्हाला मिळालेले आहेत तिघांना प्रशस्तीपत्रक. टेस्टच्या ह्या 2 बॉटल आहेत. बरं झालं दोघांना सेम कलर मिळाले, नाही तर खरंच डोक्याला त्रास झाला असता. आणि त्यानंतर हे गिफ्ट मिळालेलं आहे मला, जे अजून ओपन नाही केलं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर मंडळी, आज आहे दत्त जयंती गाणगापूर क्षेत्री आणि उद्या आपल्या इथे दत्त जयंती असणार आहे. नमस्कार मंडळी, सुप्रभात. होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. तर सर्वप्रथम सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे दत्त जयंती गाणगापूर क्षेत्री आणि संध्याकाळी तर रेवाला गॅस बनवून दिलेला आहे ऋषिकेश दादांनी सकाळीच. तर आणि आज दोघांनाही सुट्टी आहे, त्यामुळे अतिशय आनंदच होता. पण तरीसुद्धा आज रेवाने खूप कोऑपरेट केलं. थोडं ती स्वतः खेळत होती, त्याच्यामुळे मला ऋषिकेशचा प्रज्ञाशोधचा अभ्यास घेता आला आणि सगळी कामं व्यवस्थित उरकली. तर पोळी भाजी सकाळची झालेली आहे, कोबीची भाजी आणि पोळ्या, आणि फक्त आज त्यांचा डबा होता. आणि आज संध्याकाळी असणार आहे विशेष. आज संध्याकाळी काय आहे? स्ट्रीट फेस्टिवल. तर अंबरनाथमध्ये स्ट्रीट फेस्टिवल आहे. अंबरनाथ ईस्टमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ शहराचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर, श्री अरविंद वाळेकर यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्ट्रीट फेस्टिवल असणार आहे. आणि खूप खूप मजा येणारे खूप सगळे कार्यक्रम आहेत आणि खूप चांगले चांगले डान्स आहेत तिथे. तर अजून वेगवेगळे काही छान छान कार्यक्रम आहेत. तिथे खूप पॅम्पलेट्स पण वाटलेले आहेत. तर आम्ही तिथे जाणार आहोत. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा, बिलकुल मिस करू नका. आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. तर आत्ता आम्ही निघतो आहोत दत्ताच्या दर्शनाला. आमच्या इथे दत्त जयंतीचा उत्सव खूप छान पारंपरिक पद्धतीने अगदी सुंदर सोहळा असतो. तर आम्ही दत्ताच्या देवळापाशी पोहोचलो आणि इथे भव्य असा गुलाबी रंगाचा मंडप होता आणि दारात अतिशय सुंदर रांगोळी काढलेली होती. आणि इथे दत्तकृपा सेवा मंडळ जे आहे त्यांचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा चालू आहे. तर त्याचे इथे सगळीकडे पोस्टर लागलेले होते आणि इथे भव्य असा गुलाबी रंगाचा मंडप बघा किती सुंदर आहे. आणि या मंडपाच्या आतमध्येच इथे सकाळ संध्याकाळ कीर्तन भजन सगळं काही होतं. त्यानंतर आतमध्ये सुद्धा खूप मोठी अशी जागा आहे दत्त मंदिरात. इथे बघा दत्तकृपा सेवा मंडळाचे मोठे मोठे टाळ आहेत. बाहेरसुद्धा अतिशय सुंदर रांगोळी आहे. आज इथे यज्ञ झाला होता आणि इथे यज्ञाचं सगळं इथे ठेवलेलं आहे बघा. आणि आत पोहोचल्यानंतर दत्ताची अतिशय सुरेख मनमोहक अशी मूर्ती आहे. आणि इथे आधी आम्ही यज्ञाचे दर्शन घेतले. हा व्हिडिओ मी दर्शन झाल्यानंतरच शूट करत आहे. तर इतकं सुंदर असं छान वाटतं ना इथे गेल्याच प्रसन्न, की शूट करायचं पहिल्यांदा लक्षातच नव्हतं राहिलेलं. आणि नंतर इथे बघा डाव्या बाजूला इथे गुरुचरित्राच्या पोथ्या ठेवलेल्या आहेत. दररोज इथे गुरुचरित्राचे काही अध्याय वाचले जातात आणि इथे सर्वांचे वेगवेगळे बघा पुस्तकं ठेवलेले आहेत. आणि त्यावरती नारळ आणि एक लाल रंगाचा कपडा फुलं असं सगळं ठेवलेलं आहे. पूजा केलेली आहे गुरुचरित्राच्या पुस्तकाची सुद्धा. इथे ही दत्ताची पालखी आहे जिथे रेवा उभी आहे आणि इथे सगळं सामान आणून ठेवलेलं आहे. जो शेवटच्या दिवशी काल्याचा जो प्रसाद असतो त्याच्यासाठी आधीच तयारी केली जाते. त्यानंतर इथे जे बुवा होते त्यांनी ऋषिकेशला स्वतःहून विणा दिली, कारण तो विणेची चौकशी करत होता, कशी असते कशी वाजवायची आणि खूप जड आहे का. तर ते म्हणाले तू गळ्यात घालून बघ म्हणजे छान वाटेल तुला. तर नेहमी हे विणेचं त्याला पहिल्यापासून आकर्षण होतंच, पण यावेळेस त्याला लकीली म्हणतात ना की मिळाली ही विणा, स्वतःहून त्यांनी घातली. आणि दरवेळेस तो तिथे गेल्यानंतर मला नेहमी विचारतो की अशी आपण विणा घ्यायची का. त्यानंतर इथे भजनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे मंडळ येऊन त्यांचे भजन सादरीकरण करत असतात.
तर आम्ही जवळजवळ 3 ते 4 भजन ऐकले इथे आणि खरंच खूप मंत्रमुग्ध व्हायला होतं आणि मनाला अतिशय प्रसन्न वाटतं. आणि हे जे भाविक आहेत अतिशय सुंदर पद्धतीने भजन म्हणत असतात. थोडा वेळ भजन ऐकल्यानंतर आम्ही इथून प्रसाद घेऊन निघालो. थोडा वेळ अजून बसावेसे वाटत होते, पण रेवाला खूप झोप आली होती म्हणून इथे बसणे शक्य नव्हते खूप जास्त वेळ. तर रिक्षामध्ये ऋषिकेश आणि रेवाची खूप मस्त गट्टी जमली होती. दोघांची बडबड चालू होती की कुठल्या गाण्यावर मी डान्स करणार आहे आणि तो काय करणार आहे, असं काय काय चालू होतं. मी त्यांना म्हटलं आपापसात ठरवा. आणि त्यानंतर थोड्या वेळातच आम्ही अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवलच्या इथे पोहोचलो. त्यानंतर इथे पोहोचल्याच रेवाची खूपच मजा झाली. तर इथे जत्रेसारखं वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होती लहान मुलांसाठी आणि रेवा लगेचच इथे कारमध्ये बसली आणि गोल गोल फिरवायला सांगत होती. तर याचे 2-3च राऊंड्स होते, तर ती अजून फिरव असं सांगत होती. खूप मज्जा येत होती. तिला वाटलं की ही आपल्यालाच गाडी दिलेली आहे की काय, त्यामुळे ती माझी गाडी ब्ल्यू कलरची असं म्हणत होती. पुढे गेल्यावर इथे ट्रॅम्पलिंग होतं आणि इथे छान मज्जा करत होती रेवा. परत एकदा तिला जास्त जंपिंग करायला लागत पण नव्हतं. दुसरे मुलं जे जंपिंग करत होती त्यामुळेच ती वर खाली आपटत होती. आणि मग नंतर एका पॉईंटला तिला ना असं एकदम टेन्शन आलं आणि ती पडेल की काय असं तिला वाटायला लागलं आणि तिला थोडंसं नाकाला लागलं. त्याच्यामुळे मग ती रडायला लागली. तिला म्हटलं आता चल बास झालं, कारण काय जास्त वेळ म्हणलं खेळण्यापेक्षा आपण जास्त थोडंसं पुढे फिरून येऊया, बघूया पुढे अजून काय काय आहे. तर थोडंसं पुढे गेल्यानंतर शिवराज म्हणून एक ढोलताशा पथक होतं आणि ते अतिशय सुंदर पद्धतीने ढोलताशा वाजवत होते आणि त्यासोबत गोलगिरक्यासुद्धा घेत होते. आणि पुढे भव्य असे केशरी रंगाचे झेंडे होते आणि ते सुद्धा अतिशय सुंदर नाचत होते. तर अंबरनाथमध्ये हा दुसऱ्यांदा स्ट्रीट फेस्टिवल होत आहे. तर पहिल्यांदा तर मी काही इथे आले नव्हते, पण खरंच खूप मजा आली मला इथे येऊन. कारण कसं आहे वेगवेगळ्या गोष्टी आणि जवळजवळ 30 ते 32 मंच होते इथे, की वेगवेगळ्या कला सादर करण्यासाठी खूप मोठं व्यासपीठ होतं इथे आणि प्रत्येक प्रकारच्या कलेला इथे वाव होता. कोणत्याही प्रकारची कला जी होती ती एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर इथे सगळ्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होतं. आणि मला वाटते की अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे तो मी पहिल्यांदाच अनुभवते की सगळ्या प्रकारच्या कलांसाठी इथे व्यासपीठ होतं. थोडं पुढे गेल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे स्टेज होते आणि प्रत्येक स्टेजवर तिथे काय होणार आहे त्याबद्दलची माहिती होती. तर हळूहळू सगळे बघत आम्ही पुढे जात होतो आणि अतिशय सुंदर रोषणाई केलेली होती. अजून खूप लोक जमलेली नव्हती आणि खरंच दोघांना सांभाळत मला हळूहळू पुढे जायचे होते. त्यात काही ना काहीतरी खेळण्यांचे छोटे स्टॉल दिसत होते, त्यामुळे रेवाचं सतत हे घे ते घे असं चालूच होतं. आणि इथे बघा किती सुंदर रोषणाई होती. तर आम्ही इथे जवळजवळ 6:30च्या सुमारास पोचलो. तर तेव्हा जास्त गर्दी नव्हती अजून रस्त्यावर. हळूहळू गर्दी वाढत होती. आणि सर्वात जास्त मला इथे काय आवडलं माहिती आहे का, इथे जे झाडांना सुंदर पद्धतीने त्यांनी सजवलं होतं ना, छोटे कंदील लावले होते ते मला अतिशय म्हणजे मनमोहक वाटत होते. कारण आहे ना असे झाडांना छोटे फळं आलेत की काय असं वाटत होतं वेगवेगळ्या रंगाचे. इथे या उमा मॅडम होत्या. या उमा मॅडमना मी ओळखते पहिल्यापासून, तर मग थोड्या वेळ त्यांची भेट घेतली. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे छोटे स्टॉल होते ज्याच्यामध्ये लहान जे उद्योजक आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळालं होतं इथे सुद्धा, की त्यांचं काहीतरी वस्तूची विक्री करावी. तर इथे इयरिंग्सचे वगैरे पण छोटे स्टॉल होते, ज्वेलरीचे होते. आणि आता इथे पुढे बघा जोकर लोकांसाठी पण इथे व्यासपीठ होतं की ते पण आपली कला सादर करू शकतात. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे कपड्यांचे वगैरे पण छोटे स्टॉल होते.
हळूहळू मी पुढे सरकत होतो आणि ईस्टमध्ये असलेल्या माझ्या काही मैत्रिणी होत्या ज्या पूर्वी मी मंडळात होते त्या होत्या, तर त्या पण मध्ये मध्ये भेटत होत्या. मग त्यांची पण हळूहळू भेट घेत होते आणि एका हातात रेवा होतीच आणि रेवाला अजून ही खेळणी घे ते खेळणी घे असं तिचं चालू होतंच. आणि त्यानंतर इथे मोठा भव्य स्टेज जो होता तो मी बघत होते आणि अतिशय मोठा भव्य असा सुंदर स्टेज बांधला होता. खुर्च्यांची मांडणीसुद्धा खूप छान होती आणि तिथेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार होते. त्यानंतर श्रीकांत शिंदेसुद्धा इथेच येणार होते. त्याच्यामुळे तिथे एक वेगळंच छान स्टेज बांधण्यात आलं होतं. व्यासपीठ खूप सुंदर होतं ते. तर हा भव्य दिव्य स्टेज पाहून अतिशय माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं आणि खरंच असा जर स्टेज परफॉर्म करायला मिळाला काही तर किती छान वाटेल ना. आणि खरंच इतके सुंदर मान्यवर इथे येणार आणि त्यांच्यापुढे आपण परफॉर्म करायचं, किती छान. म्हणजे त्याच्यामध्ये आनंद जो असेल तो काही वेगळाच असेल आणि तो फक्त कलाकारच अनुभवू शकतो कोणताही. तिथे बॅकस्टेज बरीच कामं चालू होती आणि बऱ्याच गोष्टींचं तिथे सिक्युरिटीविषयी किंवा मांडामांड जी काही होती त्याच्याबद्दल त्यांचं तिथे व्यवस्थित नियोजन असं चालू होतं. पुढे इथे हे लावणीचे स्टेज होते, त्याच्यानंतर बॉलिवूड थीमचे काही स्टेज होते आणि पुढे अजून बरेच स्टेज होते. म्हणजे अगदी अंबरनाथ ई स्टेशनपर्यंत स्टेज होते शेवटपर्यंत. तर त्यानंतर आम्ही इथून पुढे निघालो आणि 22 नंबर स्टेजच्या इथे आलो, जिथे आमच्या सौ गुलाब जाधव मॅडम होत्या. जवळजवळ 7:30 वाजायला आले होते, पण हे जे ढोलताशा पथकाचा जो काही आवाज होता तो कमी होत नव्हता आणि त्यामुळे इथले दुसरे स्टेजवरचे कार्यक्रम सुरू करता येत नव्हते. तर इथे 22 नंबर स्टेजचं विशेष म्हणजे ते इथे ज्याला कुणाला आपली जी काही कला सादर करायची असेल त्यांना एकदम खुलं व्यासपीठ होतं. म्हणजे सर्वांनाच समान संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. तर सगळ्यात आधी ऑन डिमांड ह्या माणसाची होती. तर याने सुंदर असं मराठी रॅप सॉन्ग म्हटलं आणि अतिशय सुरेख त्याला प्रतिसाद होता. कोकणामधली माती घेऊन बघा हाती, ठोकून बघा छाती आणि बोला मी मराठी मॉडेल पळवाग नाही, ह्याच माझा आणि हाच आमचा वाच काय माझं नाव काय. शांत मी निवांत मी घडलो स्वतःसाठी, तुमचं प्रेम माझ्यासोबत रडतो, प्रेमासाठी हक्कासाठी लढतोय, जगाला फसवतोय, करतो स्वतःला मोकळं बनण्यापासून रोखतोय. चाई म्हणलं घर, चाई म्हणलं मुलगा, लेवल आमची बघून तुमचा रस्ता बदला, सध्या सांगून त्याचा पहिला कोरडा हिप हॉप सज्जत चमडीगिरी सोडा मर हेच पर्यंत नाही कशी सोडून देऊन ना तुझा होईल विश्वाघात, कौतुकाच्या पाठीमागे जाणाऱ्यांच्या हात तू आल्यासारखा गडू मी समुद्राची लाट. आला पाठी माता करणारा लढून नाही बघणारा वळून सामने माणूस पैसे खर्च करतो जपून, याचा अर्थ असं नाही की बस लपून. अरे दे टकलून तुझ्या श्रीमतीचा जोर, छोटा लाईफ मध्ये सुखी आम्ही, तू झाले बोर विषय आमचं गोल येऊन दाखव समोर शब्द माझे सोपे, तरी त्यांना तुला लोड चल सोड, तुझी मुखाची बडबडे नको करूस माझ्या समोर भन भन वन वन फितो कामासाठी. मात्र झाले सगळे चोर पैशाची उला ढाल घालून ठेवला यांनी माणूस किती मुख्या प्राणीवर राग अकल फार कोणी दिला अधिकार जुना गेला तो का शोधू काढली यांनी वाट. त्यानंतर इथे रेवाने आमच्या पप्पाने गणपती आणलाय हे गाणं सादर केलं आणि ती थोडीशी गडबडली कारण हा मुलगा अचानकच तिथे वर आला आणि मग ती जराशी गडबडून गेली तो डान्स करताना. पण तिने छान केला तरीसुद्धा आणि तिला पहिल्यांदाच एवढं स्टेजवर ती करत होती डान्स. खरं यापूर्वी पण तिने प्रयत्न केला होता, पण ती 2 वर्षाची होती तेव्हा, त्यामुळे जास्त काही तिने केलं नाही. तर इथे तिला मग छान असं सुंदर त्यांनी बक्षीस दिलं. खरंच मुले खुश की आपण खुश. त्यानंतर या मंचावर मी एकपात्री विनोदी असं नाट्य सादर केलं आणि जवळजवळ 2 मिनिटाचं होतं हे नाट्य, कारण बाजूला खूपच जास्त आवाज होता. नाहीतर थोडंसं अजून एक 5 मिनिटापर्यंत हे मी नाटक करू शकले असते.
पण हरकत नाही, परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या संधी देतच असतो, कधी ना कधी ती मिळतच असते. पण छान वाटलं, एक मनाला समाधान वाटलं. खूप दिवसांनी मी एकपात्री नाटक सादर केलं आणि असा मंच जर आपल्याला मिळाला तर अतिशय चांगला हुरूप येतो. तर आत्ता मी हे तुम्हाला ऐकवलं असतं, पण इथे जवळच 2 ते 3 ठिकाणी खूप जोरात आवाज येत होते, तर त्याच्यामुळे खूप कमी आवाज येत होता इथे. पण मनापासून सगळ्यांना आवडलं हा 2 मिनिटाचा नाट्यप्रयोग. आणि त्यानंतर 1-2 लोकांनी कौतुकसुद्धा केलं मंचावरून खाली उतरल्यानंतर. तर खरंच खूप मनाला बरं वाटलं. ऋषिकेशने सुद्धा इथे एक सुंदर गीत सादर केलं, पण त्यावेळेला माझा मोबाईल रेवाकडे दिला होता, त्यामुळेच ती जरा शांत बसली होती, त्यामुळे मला त्याचं जास्त शूट करता नाही आलं. पण त्यांनी पण सुंदर एक देशभक्तीपर गीत सादर केलं, तर त्यानिमित्त त्यालाही बक्षीस मिळालं. अशा प्रकारे तिघांनी काही ना काहीतरी कला सादर केली आणि त्याबद्दल फुल ना फुलाची वाकडी का होईना मिळाली, त्याबद्दल खरंच खूप आनंद वाटला मनाला. गेल्याचं अतिशय चांगलं समाधान वाटलं. आणि त्यानंतर इथे छोट्या मुलांना काही बक्षिसे देण्यासाठी आम्हालासुद्धा संधी मिळाली आणि त्याचं पण खूप जास्त आनंद वाटला की आपल्याला एका चांगल्या कार्यक्रमाचा एक भाग होता आलं म्हणून. तर आत्ताच आम्ही आलो कार्यक्रमावरून. कार्यक्रम खरंच खूप सुंदर होता आणि इतके दमलो होत ना आता आम्ही. खरंच इतकं छान होतं ना, यावंसंच वाटत नव्हतं, पण काय करणार, यावं तर लागणारच. वेळ झालेली आणि आमच्यापासून लांब होतं कार्यक्रमाचं स्थळ. तर आम्हाला मिळालेले आहेत तिघांना प्रशस्तीपत्रक, कारण ऋषिकेशने गाणं सादर केलं होतं, देवानी पण छोटासा का होईना डान्स केला आणि मी स्टँडअप कॉमेडी सादर केली होती. तर सर्वात आधी ऋषिकेश आणि रेवाचं गिफ्ट दाखवते आणि ओपन केलं आहे. हां, तर हे ऋषिकेशचं गिफ्ट आहे, ही बॉटल. आणि रेवाची बॉटल बघूया कोणती आहे. सेम आहे ना दोघांचं. हां, तर रेवा आणि ऋषिकेशच्या ह्या 2 बॉटल आहेत. बरं झालं दोघांना सेम कलर मिळाले, नाही तर खरंच डोक्याला त्रास झाला असता. हां, तर आणि त्यानंतर हे गिफ्ट मिळालेलं आहे मला, जे अजून ओपन नाही केलं. आणि रेवा म्हणत होती हे माझंच आहे. तर ठीक आहे, आता बघू काय आहे नक्की. तर इतके सारे स्टेज होते ना तिथे आणि इतकी धमाल होती ना, खरंच म्हणजे तो कार्यक्रम आता मला वाटते 12 वाजेपर्यंत तरी आरामात असणार, कारण आत्ता तिथे श्रीकांतजी शिंदे येणार होते, त्याच्यामुळे कार्यक्रमाला खरंच खूपच गर्दी होती. आणि लावणीचे, परत त्यानंतर खूप छान छान शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम खूपच छान होते. शिवाजी महाराजांचे पोवाडे ते पण होते. त्याच्यानंतर अजून काय होतं रे बेटा, हे आपलं आधारित गाणं. हां, गायक लोक सुद्धा खूप छान छान आली होती. आणि जोकर लोक आले होते. घाबरून गेला ऋषिकेश. कॉमेडी खरंच खूप मस्त होती खरंच. ते लोक अरे वा, घड्याळ आहे का, थांबा बघूया. अरे वा, मस्त असं घड्याळ मिळालेलं आहे. तर असं शिवसेनेचे सगळे जे दिग्गज लोक आहेत ते आहेत त्याच्यावरती, आणि असं छान घड्याळ मिळालेलं आहे. तर मस्त गिफ्ट आहे हे पण. आणि खरंच खूप छान वाटतं आहे मला तुमच्यासोबत हे सगळं शेअर करायला. तर तिथे व्यासपीठं खूप जास्त उपलब्ध होती आणि म्हणून आमच्या इथल्या मॅडमनी मला संधी पण दिली काही जणांना बक्षीस देण्याची. पण ते सगळेच फोटो वगैरे माझ्याकडे नाही आहेत, कारण माझा मोबाईल तर मला रेवाकडे द्यावा लागला होता काही वेळासाठी, कारण ती ऐकतच नव्हती, त्रास देत होती आणि ती पण कंटाळली होती. खूपच गर्दी, म्हणजे गर्दी इतकी प्रचंड होती ना की मग ते मुलं जरा कावरी होतात ना, तसंच झालं होतं तिचं पण. पण काय आली, काय लोक मोठे लोक एवढे बुटके. आता मी एक आजोबाला बघितलं, माझ्या खांद्यावरती पर्यंत होते. असतात ना बेटा, काही लोक हाईटने कमी वगैरे असतात. तर चला आता आम्ही पटकन जेवून घेतो. मी वरण भात करून गेले होते, दुसरं काही जास्त आज केलं नाही. भाजी वगैरे ते सकाळची होतीच. चला आता पटकन जेवून घेते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि हे बघ कॉटन कॅन्डीचा गुलाबी जीभ दाखवतोय तुम्हाला. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत कॉटन कॅन्डी खायला. ऋषिकेश सोबत कॉटन कॅन्डी खायला तो कॉटन कॅन्डी खाऊ घालतो. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाय बाय.